मी सर्वप्रथम महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, तर त्या निमित्तानं बाबासाहेबांच्या विचारांनाही विनम्र अभिवादन करतो. महात्मा फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं खरं म्हणजे 100 वर्षानंतर साधारणतः महात्मा फुलेंचा विचार हा आता महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा महाराष्ट्रात सारासार विचार बनलेला आहे. म्हणजे महात्मा फुले ज्या काळात लिहित होते तो काळ गुड सेन्सचा काळ होता. म्हणजे महात्मा फुलेंचं मी अगदी समग्र वाङ्मय कालपासून चालत होतो आणि माझ्या लक्षात येत होतं की महात्मा फुले ज्या काळात लिहित होते तो काळ म्हणजे 1857ला मुंबई विद्यापीठाची स्थापना आहे. त्याच काळात मद्रास विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. त्याच काळात कलकत्ता विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. म्हणजे हा जो काही 19व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ जो आहे तो काळ खऱ्या अर्थानं भारतामध्ये वासाहतिक शासन जे होतं किंवा जे काही कॉलोनियल ऍडमिनिस्ट्रेशन होतं त्यांनी जो मूलभूत सोयी सुविधा इन्स्टिट्यूशन्स 1857 इंडिया ऍक्ट आलेला आहे 1857चा, तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंट आणि ब्युरोक्रेसी उभी राहिलेली आहे. तुम्हाला आठवत म्हणजे आपल्याला बऱ्याच विद्यापीठांमध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीला बऱ्याच ठिकाणी हे वेगवेगळी ग्रंथालय किंवा वेगवेगळे म्युझियम्स भारतामध्ये स्थापनेस सुरुवात झालेली आहे. म्हणजे एकूण हे जे काही पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इन्स्टिट्यूशन्स असतील, ब्युरोक्रेसी असेल, लॉ लिगॅलिटीज असेल, 1858चा कायदा इंडिया ऍक्ट ज्याला आपल्याला म्हणता येईल, तर भारतामध्ये वासाहतिक सरकारनं एका अर्थानं संस्था आणि संस्थेच्या अनुषंगानं देश बदलत होता हे तर दिसतंय. परंतु त्याचबरोबर सायन्सेसचा जो प्रभाव आहे म्हणजे विज्ञानाचा जो प्रभाव आहे तो विज्ञानाचा प्रभाव भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रुजत होता. आणि हा जो विज्ञानाचा प्रभाव आहे तर या विज्ञानाच्या प्रभावाने पारंपरिक सांस्कृतिक सत्ता केंद्र जी होती, जी धर्म सत्ता केंद्र होती किंवा सांस्कृतिक जीवनाशी संबंधित असणारं जे काही दैनंदिन जीवन होतं, तर या विज्ञानवादाच्या प्रभावाने सांस्कृतिक जगण्यातला जो म्हणजे कल्चरल लेजिटिमेसी जी होती ती बदलताना दिसते. त्याच्यामुळे महात्मा फुले ज्या काळात लिहित होते तो काळ हा तसा सायन्सेसच्या इन्फ्लुएन्सचा काळ होता. सायन्सेसचा इन्फ्लुएन्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. म्हणजे पाश्चिमात्य युरोपात जे काही शोध लागत होते त्या शोधाच्या जोरावरती इकडे स्टीम इंजिन येत होतं, इकडे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग आली होती. महात्मा फुले हे स्वतःच यशस्वी कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्याच्या लिखाणामध्ये ते इंजिनियर, कलेक्टर, हंटर कमिशन म्हणजे कॉलोनियल ऍडमिनिस्ट्रेशनचा ऍपरेटस असणारी ज्या नवीन संस्था होत्या त्या नवीन संस्थांना महात्मा फुले अपील करताना दिसतात. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेण्याची गरज आहे की महात्मा फुले ज्या काळात लिहित होते तो काळ हा विज्ञानवादाच्या प्रभावाचा काळ होता आणि त्या विज्ञानवादाच्या प्रभावामुळे इथली जी काही फक्त भारतातलीच नाही तर जिथे जिथे ब्रिटिश शासन होतं त्या ठिकाणी स्थानिक सत्ता ज्या आहेत त्या स्थानिक सत्ता ह्या कालबाह्य होत आहेत की काय, किंवा तिचं जे काही एक वर्नॅक्युलर रूप जे आहे ते वर्नॅक्युलर रूप बाहेर पडताना ते वर्नॅक्युलर रूप स्थानिक विचारवंत आणि कॉलोनियल ऍडमिनिस्ट्रेशनच्या नेक्सेस मधली जी एज्युकेशन सिस्टम होती किंवा जी पेडॉगॉजिक प्रॅक्टिस होती, कॅनॉनिकल पेडॉगॉजिक प्रॅक्टिस जी होती ती एक्सपोज करत होती. त्याच्यामुळे ही गोष्ट आपण निश्चित लक्षात घेण्याची गरज आहे की महात्मा फुले ज्या काळात लिहित होती तो काळ हा विज्ञानवादाचा प्रभाव रुजण्याचा काळ आहे. विज्ञानवादानं इथली जी पॉवर सेंटर जी होती ती पॉवर सेंटर चेंज केल्याचे दिसतात. म्हणजे संस्कृतीचं केंद्र जे आहे ते विज्ञानवादानं बदललेलं आहे. म्हणजे महात्मा फुलेच्या एकूण लिखाणामध्ये
आपल्याला विज्ञानवाद हा जरी शब्द फुल्यांच्या लिखाणामध्ये तितकासा आल्याचा दिसत जरी नसेल, तरी एकूण जो एम्पेरिकल किंवा अनुभववाद जो आहे, एम्पेरिसिझम जो आहे, त्याचा प्रचंड प्रभाव महात्मा फुलेच्या एकूण लिखाण पद्धतीमध्ये किंवा विश्लेषण पद्धतीमध्ये दिसतो. तर मला स्वतःला असं वाटतं की हा जो काही एम्पेरिसिझम जो आहे किंवा ही जी काही अनुभववाद जो आहे, तर हा अनुभववाद हा 19व्या शतकाच्या सुरुवातीला ज्या ज्या विद्यापीठीय ज्ञानशाखा विकसित होत होत्या, त्या विद्यापीठीय ज्ञानशाखा विकसित होण्याचा आधार होता. म्हणजे मेडिकल सायन्स येत होतं किंवा मेडिकल सायन्स येत होतं, इंजिनिअरिंगचं ज्ञान येत होतं, सोशल सायन्स आणि ह्युमॅनिटीज वेगवेगळ्या अर्थाने शिकवल्या जात होत्या. तर हे जे काही एम्पेरिसिझमचा इन्फ्लुएन्स जो आहे, तो एम्पेरिसिझमचा इन्फ्लुएन्स हा नवीन विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्याला किंवा नवीन ज्ञान प्रक्रियेशी जोडून घेणाऱ्या लोकांमध्ये हा जो प्रभाव आहे, हा प्रभाव मोठ्या प्रमाणात रुजल्याचा दिसतो. त्याच्यामुळे माझा पहिला मुद्दा असा आहे की महात्मा फुले ज्या काळात लिहित होती, हा काळ विज्ञानाच्या प्रभावाचा काळ आहे. या विज्ञानाच्या प्रभावाने पारंपरिक सत्ता केंद्र जी होती, ती पारंपरिक सत्ता केंद्र बदललेली दिसतात. त्याच्यामुळे 19व्या शतकातल्या सुरुवातीला, म्हणजे अगदी 19व्या शतकामध्ये जे काही सामाजिक बदल येत होते, तर सामाजिक बदल हे जो लिबरल डिस्कोर्स होता, त्या उदार मतवादी विचाराच्या दृष्टीमधून विकसित होताना दिसत होते. आणि हा जो काही उदार मतवादी विचार जो आहे, तो उदारमतवादी विचार हा एकूण महात्मा फुलेंच्या लिखाणाचं किंवा चिंतनाचं केंद्र आहे, हे आपल्याला लक्षात येईल. त्याचं कारण असं आहे की महात्मा फुलेनं त्यांची जी काही एकूण लिखाणाची आणि चिंतनाची जी कारणं आहेत, तर त्याच्यात एक 2-3 गोष्टी तर निश्चित महत्वाच्या दिसतात. त्या मला स्वतःला असं वाटतं की हा जो विज्ञानवादाच्या प्रभावानं सांस्कृतिक किंवा धार्मिक सत्ता केंद्र जी आहेत, ती सत्ता केंद्र रिप्लेस होताना दिसतात किंवा त्याच्यात बदल होताना दिसतो. आणि हा बदल होत असताना महात्मा फुले जी चिकित्सा पद्धती विकसित करतात, ती चिकित्सा पद्धती हा त्यांच्या बऱ्याच लिखाणात, म्हणजे सार्वजनिक सत्यधर्मात जर आपण एकूण त्यांच्या ज्या समग्र वाङ्मयात जर पाहिलं, तर एकंदरीत सारासार विचार करायचा तो शब्द वापरतात. म्हणजे महात्मा फुले हा जो काही ग्रामसियन कॉमन सेन्स जो आहे, हा ग्रामसियन कॉमन सेन्स महात्मा फुले विकसित करतात. आणि हा जो सारासार विचार जो आहे, कॉमन सेन्स जो आहे, हा कॉमन सेन्स त्यांच्या विश्लेषणाची एक पद्धती म्हणून पुढे येताना दिसते. त्याच्यामुळे महात्मा फुलेच्या विश्लेषण पद्धती हा कॉमन सेन्स मधून विकसित होते. परंतु आता हा जो कॉमन सेन्स आहे, हा कॉमन सेन्स मी अगदी सुरुवातीला म्हणालो तसा, हा कॉमन सेन्स हा गुड सेन्स मधून आलेला आहे. म्हणजे महात्मा फुले ज्या काळात लिहित होती, त्या काळामध्ये म्हणजे अगदीच आपण महात्मा फुलेंना त्यांची जी पुस्तकाची अर्पण पत्रिका जर पाहिली, तर त्यांनी एक पुस्तक अमेरिकन क्रांतीच्या जनकास अर्पण केलेला आहे. किंवा तिथे काळ्याची जी निग्रो असा शब्द वापरलेला आहे त्यांनी, निग्रोंची जी हे होती, क्रांती होती, त्या निग्रोच्या क्रांतीस अर्पण केलेला आहे. महात्मा फुले त्यांच्या लिखाणामध्ये किंवा दुसरं पुस्तक म्हणजे त्या अर्पण पत्रिकेमध्येच आपल्याला दिसेल की महात्मा फुलेंची जी ज्ञान प्रक्रियेशी जोडून घेणारी जी पद्धत होती, ती ज्ञान प्रक्रियेशी जोडून घेणारी पद्धत ही त्यावेळेसचा जो गुड सेन्स होता. म्हणजे आता त्यांचा आपण एक जर पुस्तकाचा जर विचार केला, तर अगदी सुरुवातीला महात्मा फुलेचं जर आपण महात्मा फुलेचं जर शेतकऱ्याचा आसूड हे जर पुस्तक पाहिलं, तर शेतकऱ्याच्या आसूड मध्ये महात्मा फुले तर हा जो काही अनुभववाद होता,
या अनुभववादामधून महात्मा फुले त्यांची विश्लेषण पद्धती जी विकसित करतात, त्या विश्लेषण पद्धतीमधून महात्मा फुले मला स्वतःला असं वाटतं की बुद्धिप्रामाण्यवादी, रॅशनलिस्ट आणि इरॅशनल किंवा अबुद्धिप्रामाण्यवादी किंवा तर्क विसंगत ज्ञान असं ध्रुवीकरण करतात किंवा अशी बायनरी करतात. म्हणजे महात्मा फुले जसं त्यांच्या एकूण लिखाणामध्ये ब्राह्मण अब्राह्मण अशी बायनरी करतात, तशीच ती बायनरी ही तर्काशी सुसंगत आणि तर्काशी विसंगत अशी ते करताना दिसतात. आणि त्यांच्या लिखाणामध्ये ही जी काही तर्काशी सुसंगत आणि तर्काशी विसंगत ही जी मांडणी आहे, ही मांडणी किंवा ही विचाराच्या मांडणीची पद्धत जी आहे, ती पद्धत ती विकसित करताना ते गुलामगिरी हे पुस्तक लिहिताना दिसतात. आणि मग गुलामगिरी या पुस्तकामध्ये तर्काशी सुसंगत आणि तर्काशी विसंगत अशी जी मांडणी आहे, त्या मांडणीच्या जोरावरती महात्मा फुले एकूण जे भटब्राह्मणांचा धर्माची कल्पना आहे किंवा धर्मरक्षणाची कल्पना आहे किंवा एकूण भटब्राह्मणांच्या, म्हणजे त्यांनी वापरलेला शब्द आहे भटब्राह्मण, तर एकूण भटब्राह्मणांची जी धर्म आणि धर्माच्या अनुषंगाने असणारा जो संस्कार आहे, धर्मसंस्कार, त्या संस्काराची जी पद्धत आहे, तर ही पद्धत महात्मा फुले मला स्वतःला असं वाटतं की तर्क आणि तार्किक आणि अतार्किक अशी विकसित करताना दिसतात. त्याचं कारण असं आहे की म्हणजे अगदीच आपण त्यांच्या गुलामगिरी व सार्वजनिक सत्यधर्म या दोन्ही पुस्तकामधली तर्काशी सुसंगत आणि तर्काशी विसंगत जर मांडणी पाहिली तर आपल्या लक्षात असं येईल की महात्मा फुलेनं त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकामध्ये अगदी सुरुवातीचे जे 2-3 प्रकरण आहेत, त्या प्रकरणामध्ये महात्मा फुले ही ज्योतिबा आणि धोंडीबा याच्यामध्ये जो चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा जो जन्म आहे, तो चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा जन्म हे म्हणजे पुरुषाच्या 4 अवयवातून झालेला आहे. आणि पुरुषाच्या 4 अवयवातून झालेला जन्म आणि त्याची जी इसापनी ते असा शब्द वापरताना दिसतात. तर ही जी काही कथा आहे, ही कथा पुरुषाच्या मुखातून, बेंबीतून, पायातून या ज्या काही 4 वर्णाचा जन्म झालेला आहे, नैसर्गिक कोणत्या आधारावरती म्हणतात, महात्मा फुले याला अनैसर्गिक हे त्यावेळेस सायन्सच्या ज्ञानाच्या आधारावर याला अनैतिक, याला तर्कविसंगत म्हणतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, गुलामगिरी या ग्रंथामध्ये महात्मा फुले इथल्या धर्म संस्काराची आणि इथल्या एकूण धर्माच्या संरचनेचं विश्लेषण करताना पुरुषाचं शरीर, पुरुषाच्या शरीराची नैसर्गिक अवस्था, म्हणजे निसर्ग आणि नैसर्गिक अवस्थेतून शरीराचा असणारा स्वभाव, याला तार्किक पद्धतीने मांडताना दिसतात. आणि शरीराच्या नैसर्गिक स्वभावाच्या विरुद्ध असणारं हे जे काही कपोलकल्पित असं शास्त्र आहे, ते अतार्किक आहे असं म्हणतात. आणि महात्मा फुले ही जी काही एक बायनरी विकसित करतात, तार्किक आणि अतार्किक, ती सार्वजनिक सत्यधर्मामध्ये खूप सविस्तर मांडतात. तर्क म्हणजे काय, नीती म्हणजे काय, ज्ञानाचं स्वरूप महात्मा फुलेनं जे मांडलंय, हे मला स्वतःला असं वाटतं की ज्ञानाचं स्वरूप हे त्यांच्या शेतकऱ्याच्या आसूड या ग्रंथामध्ये आणि त्यांची जी हे आहे, त्यांची जी चारोळी आहे, मी ती 1-2 मिनिटात बोलतो. विद्या विना नीती गेली, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना नीती गेली, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
आता इथे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. महात्मा फुले नीती आणि ज्ञानाचं स्वरूप हे महात्मा फुले कसं विकसित करतात ते पाहणं गरजेचं आहे. म्हणजे महात्मा फुले ज्ञानाचं स्वरूप हे इथल्या भौतिक शोषणाशी जोडतात. मला स्वतःला असं वाटतं की भारतीय विचार परंपरेमध्ये ज्ञानाचं स्वरूप भौतिक जीवनाशी जोडणे हे चार्वाकानंतर फुल्यांनीच केल्याचं तुकाराम आणि फुल्यांची परंपरा दिसेल. आणि त्याच्यामुळे महात्मा फुलेंना जे ज्ञानाचं स्वरूप, त्याचं कारण असं आहे की क्लासिकल इंडियन फिलॉसॉफीमध्ये ज्ञानाचं स्वरूप हे मेंटल फॅकल्टीचा भाग आहे, सेन्सेशनल एक्सप्रेशनचा भाग आहे, ते भौतिक एम्पेरिकल किंवा फिजिकल लाईफचा भाग नाही. तर महात्मा फुले एवढे अनर्थ एका अविद्येने केले असं ज्यावेळेस म्हणतात, त्यावेळेस ते ज्ञानाचं स्वरूप हे भौतिक जीवनाशी जोडतात. आणि त्याच्यामुळे महात्मा फुलेचं हे जे काही ज्ञानाचं रूप ते विकसित करतात किंवा ज्ञानाचं रूप विशारद करतात, आणि ज्ञानाचं रूप विकसित करत असताना, त्याचं विश्लेषण करत असताना शेतकऱ्याच्या असूडमध्ये ते प्रकरण 2 किंवा 3 मध्ये जो कष्ट करणारा माणूस आहे, जो श्रमिक आहे, श्रम करणारा माणूस आहे, तर हा श्रम करणारा कुणबी किंवा इतर जातीय कृषक जातीमध्ये कृषक जातीचा माणूस धर्म म्हणजे ब्राह्मणी संस्कार पाळतो किंवा त्याचं तो जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत पालन करतो. म्हणून भौतिक दृष्ट्या उत्पादनशील असणारा हा जो काही प्रोडक्टिव्ह मास आहे, हा अनुत्पादक असणाऱ्या ब्राह्मणाकडून शोषला जातो. आणि या भौतिक शोषणाचं कारण काय, तर ते धर्मविचार व त्यानु अनुषंगाने असणारा संस्कार. म्हणजे महात्मा फुले ज्ञानाचं स्वरूप हे भौतिकतेशी जोडतात, आणि ज्ञानाचं स्वरूप महात्मा फुले भौतिकतेशी जोडत असल्यामुळे इथल्या संस्काराचा आणि धर्माचा विचार, ब्राह्मणी संस्कार आणि धर्माचा विचार हे महात्मा फुले भौतिक शोषण आहे असं म्हणतात, किंवा धर्माचं भौतिक रूप मांडताना दिसतात. म्हणजे महात्मा फुले इथल्या सांस्कृतिक जीवनामधून शेतकऱ्याचं आणि कोळी कुणब्याचं हे जे काही भौतिक शोषण होते, त्या भौतिक शोषणाचा आधार हे धर्म आहे. आणि धर्माचं कारण हे पारंपरिक प्रस्थापित ज्ञान व्यवस्थेनं दिलेलं ज्ञानाचं स्वरूप जे आहे ते नाकारताना दिसतात. आणि महात्मा फुले आधुनिक ज्ञानाचं स्वरूप जे त्यांनी, महात्मा फुले हे स्कॉटिश शाळेत शिकलेले आहेत, महात्मा फुले हे इंग्रजी शाळेत शिकलेले आहेत. महात्मा फुलेने हंटर कमिशनला जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये महात्मा फुलेनं त्यांनी केलेल्या कार्याबद्दल लिहिलेलं आहे. त्यांनी शाळा सुरू केल्या, अस्पृश्यांची शाळा सुरू केली, किंवा महात्मा फुले जे अपील करतात शेतकऱ्याच्या आसूडमध्ये प्रकरण 4 आणि 5 मध्ये, ते अपील काय, तर इथला कलेक्टर किंवा पटवारी किंवा तहसीलदार हे म्हणजे कुलकर्णी, कुळावरती करणी करणारा हा जो काही रेव्हेन्यू ऑफिसर आहे, हा रेव्हेन्यू ऑफिसर इथल्या शेतकऱ्याला नाडतो, आणि हाच इथल्या कॉलोनियल ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे, इथला कास्ट एलिट. आणि हा जो काही नेक्सस आहे कॉलोनियल ऍडमिनिस्ट्रेशनचा आणि कास्ट एलिटचा किंवा ब्राह्मणाचा, या नेक्सस बद्दल महात्मा फुले बोलतात आणि तो उघड पाडताना दिसतात. त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की महात्मा फुले हे जे काही ज्ञानाचं स्वरूप विकसित करताना दिसतात, तर ते ज्ञानाचं स्वरूप विकसित करत असताना ते पारंपरिक ज्ञान व्यवस्थेनं स्त्री शूद्र अतिशूद्र असा सगळीकडे ते शब्द वापरतात. तर पारंपरिक ज्ञान व्यवस्थेनं स्त्री शूद्र अतिशूद्र हे ही एक कॅटेगरी महात्मा फुले सगळीकडे एक कॉमन शब्द वापरतात. स्त्री शूद्र अतिशूद्र असा एक कॉमन शब्द वापरलेला आहे त्यांनी. आणि पारंपरिक ज्ञान व्यवस्थेनं ही जी काही स्त्री शूद्र अतिशूद्र यांच्या शोषणाची जी व्यवस्था केलेली आहे, ती व्यवस्था एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे शोषणाचं कारण ही इथली पारंपरिक ज्ञान व्यवस्था आहे, आणि ती पारंपरिक ज्ञान व्यवस्था महात्मा फुले नाकारतात. आणि ती नाकारत असताना महात्मा फुले म्हणजे त्यांच्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये
त्यांनी जो थॉमस पेन असेल किंवा डॉक्टर फ्रँकलिन असेल, मॅक्स मुलर असेल, आता हे जे काही त्या काळातले पाश्चिमात्य तत्वज्ञानी होते किंवा आता थॉमस पेनचा कॉमन सेन्स तर अमेरिकन रेव्होल्युशन त्याच्यावरती झालेली आहे, हे महात्मा फुले यांचा इन्फ्लुएन्स आहे महात्मा फुलेवरती त्या कॉमन सेन्सचा. त्याच्यामुळे एक गोष्ट तर निश्चित आहे की महात्मा फुलेच्या विचार पद्धतीवरती हा जो काही आधुनिक विचाराचा आणि लिबरल डिस्कोर्सचा हा जो प्रभाव आहे हा मोठा प्रभाव आहे. आणि हा प्रभाव आपण जसं ज्ञानाचं स्वरूप मी म्हणालो तसं ते ज्ञानाचं स्वरूप भौतिक स्वरूपाचं कसं आहे ते विकसित करताना दिसतात. दुसरं अगदी महात्मा फुलेचं जर आपण आता सार्वजनिक सत्यधर्म हे जर पुस्तक जर बघितलं तर सार्वजनिक सत्यधर्मामध्ये महात्मा फुले शेतकऱ्याच्या असूटमध्ये ज्ञानाचं स्वरूप एवढ्या अनर्थ एका अविद्येने केले आणि प्रकरण ते 1 ते 5 या प्रकरणामध्ये एकूण शोषणाची कारणं, त्याची संरचना आणि शोषक आणि शोषित अशी बायनरी करतात. आणि शोषक शोषित बायनरी करत असताना ते ब्राह्मण आणि अब्राह्मणी अशी बायनरी करतात. त्याच्यामुळे महात्मा फुले हे जे काही शोषित आणि शोषक ही बायनरी विकसित करतात त्यावेळेस ती बायनरी किंवा हे जे ध्रुवीकरण करतात ते ध्रुवीकरण विकसित करत असताना महात्मा फुले त्या शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल लिहितात. महात्मा फुले बटब्राह्मण व त्यावेळेसच्या सरकाराला सूचना देतात प्रकरण 2 मध्ये आणि 1 मध्ये. महात्मा फुले गोरे सरकारी अधिकारी आणि ब्राह्मण ही दोन्ही मिळून इथल्या शेतकऱ्यांचं कसं शोषण करतात. ब्राह्मण हे इथल्या पारंपरिक धर्म व्यवस्थेतून शेतकऱ्याचं शोषण करतात, तर गोरे अधिकारी हे ब्राह्मणांचं ऐकून आणि त्यांचा ब्रिटिश सरकारवरती उदार मायबाप असा काही ठिकाणी ते उल्लेख करताना दिसतात. तर त्यांनी लिबरल असलं पाहिजे किंवा त्यांनी इथल्या अस्पृश्याच्या आणि स्त्री शूद्र अतिशूद्राच्या हक्काबद्दल सजग असलं पाहिजे असा फुल्यांचा आग्रह जो आहे तो फुल्यांचा आग्रह एकूण त्यांच्या लिखाणामध्ये दिसतो. त्याच्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की महात्मा फुले हे त्यांच्या ज्ञानाचं स्वरूप असेल, नीतीचं स्वरूप असेल आणि प्रामुख्यानं हा जो काही ते सार्वजनिक सत्यधर्म लिहितात तर सार्वजनिक सत्यधर्मामध्ये महात्मा फुलेनं एक 2-3 गोष्टी मला स्वतःला वाटतं की त्या खूप महत्वाच्या आहेत, त्या बघितल्या पाहिजे. म्हणजे सार्वजनिक सत्यधर्मामध्ये ते ज्यावेळेस महात्मा फुले ज्ञानाचं स्वरूप विकसित करत असताना सार्वजनिक सत्यधर्मामध्ये सत्याचा आग्रह धरतात. म्हणजे महात्मा फुलेच्या एकूण तत्वज्ञानाचा जो पाया आहे तो सत्याशी संबंधित आहे, सत्याचा आग्रह धरतात. आता ही जी काही सत्याची संकल्पना आहे फुल्यांची, ही सत्याची संकल्पना ते जो काही तात्कालीन उदारमतवादी विचार होता त्या तात्कालीन उदारमतवादी विचारातून आलेली. म्हणजे स्त्री पुरुष तुलना करत असताना महात्मा फुले सत्याचा आणि स्त्री पुरुषांच्या हक्कासंबंधात सजग असणारा माणूस सत्य वचनी आहे असं म्हणतात. म्हणजे महात्मा फुलेची जी सत्याची संकल्पना आहे ही सत्याची संकल्पना त्यावेळेसचा जो विवेकवादी विचार होता, त्यावेळेसचा जो विज्ञानवादी विचार होता, जो त्यावेळेसच्या वासाहतिक शिक्षणामधून इन्स्टिट्यूशन्स मधून कायद्यामधून विकसित झालेला दिसतो, त्या सगळ्या प्रक्रियेमधून महात्मा फुले सत्याचा विचार विकसित करताना दिसतात. त्यामुळे एक गोष्ट महत्वाची आहे की महात्मा फुले म्हणजे मी एक त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये ते ज्यावेळेस सार्वजनिक सत्यधर्मामध्ये सुखाची संकल्पना ज्यावेळेस मांडतात त्यावेळेस ते पुण्य, सुख, सत्य, स्त्री पुरुष, स्वर्ग ह्या ज्या काही कल्पना आहेत, ह्या ज्या काही इहवादी आणि परलौकिक कल्पना ज्या आहेत, तर इहवादी कल्पना हे त्या इथल्या मानवी स्वभाव जो आहे, जो समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, म्हणजे बाबासाहेबांना ती नंतर मॉडर्न फिलॉसॉफी म्हणून डेव्हलप झालेली दिसते. तर हा जो काही स्वातंत्र्याचा जो
जी संकल्पना आहे ती स्वातंत्र्याची संकल्पना ते विकसित करताना दिसतात. म्हणजे ते तर्काबद्दल बोलत असताना ते म्हणतात की तर्क या शब्दाचे 3 प्रकारचे अर्थ होतात. पहिला, प्रत्यक्ष कर्त्यावरून कर्मार्थ व कर्मावरून कृत्याचे ज्ञान होते. पदार्थाच्या लक्षण दर्शनावरून कर्माचे जे ज्ञान होते. अनेक गोष्टीविषयक अनेक प्रकारचे मात्र अंतःकरणाचे आकार म्हणजे तरंग होतात, ज्यामध्ये निश्चित रूपता असत नाही. तर मला सुद्धा असं वाटतं की महात्मा फुले तर्काची जी संकल्पना विकसित करतात किंवा तर्काबद्दल ज्यावेळेस लिहितात त्यावेळेस महात्मा फुले हे त्यांची जी धर्माची संकल्पना निर्मिक जो आहे त्या निर्मिकाशी संबंधित आहे. म्हणजे महात्मा फुले जे दिसतं त्याला खरं मानतात आणि जे खरं आहे त्याचं जर स्वरूप निर्मिक असेल, ते म्हणतात तर्कामध्ये की ज्याची रूपता निश्चित नाही ते निर्मिक आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे की महात्मा फुले ज्यावेळेस तर्काबद्दल बोलतात त्यावेळेस ते निर्मिकाची संकल्पना पुढे आणतात. जे दिसेल ते सत्य आणि ज्या सत्याचा आकार नाही त्याला ते निर्मिक म्हणतात. त्याच्यामुळे महात्मा फुलेचा जो निर्मिक हा जो काही आहे इमॉर्टल, हे जे काही त्यांचं धर्माचं रूप आहे ते मला स्वतःला असं वाटतं की त्यांच्या तर्क व सत्य या संकल्पनेवरनं विकसित होताना दिसतो. म्हणजे आता सत्याची व्याख्या करताना महात्मा फुले म्हणतात, गणपतराव थोरात त्यांना विचारतात, सत्यवर्तन करणारे कोणास म्हणावे. महात्मा फुले म्हणतात, सत्यवर्तन करणाऱ्याविषयी नियम देतो ते याप्रमाणे, आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्यास एकंदर सर्व प्राणी मात्रास उत्पन्न केले, यापैकी स्त्री पुरुष हे अभय जन्मजातच स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकाराचे उपभोग देण्यास पात्र केले आहेत असे कबूल करणारा, त्यास म्हणजे स्त्री पुरुष भेद न करणारा म्हणजे सत्यवचनी. म्हणजे महात्मा फुलेंची सत्याची संकल्पना जी आहे ती सत्याची संकल्पना ही 1 आणि ते 12, 13, 15 असे संकल्पना देतात, जी स्त्री पुरुषांच्या जो स्त्री पुरुष भेद मानत नाही तो स्त्री पुरुष भेद न मानणारा माणूस म्हणजे सत्यवचनी किंवा सत्याचा आग्रह. त्याच्यामुळे महात्मा फुलेची ही जे काही सार्वजनिक सत्य धर्माची भूमिका आहे ही सार्वजनिक सत्य धर्माची भूमिका ही महात्मा फुलेची देवाची कल्पना, महात्मा फुलेची तर्काची कल्पना, महात्मा फुलेंची एकूण ज्ञान व ज्ञानाशी संबंधित असणारं ज्ञानाचं रूप जे आहे, पारंपरिक ज्ञान आणि भौतिक शोषण करणारं ज्ञान जे आहे त्याला ते पारंपरिक ज्ञान म्हणतात. आणि महात्मा फुले हे आधुनिक ज्ञानाचं रूप विकसित करताना दिसतात. त्याचं कारण असं आहे की महात्मा फुले सुखाची संकल्पना ज्यावेळेस मांडतात त्यांच्या सार्वजनिक सत्य धर्मामध्ये, नीती सुख तर्क याची नीती सुख तर्क याची संकल्पना मांडतात. त्यावेळेस ते निर्मिकाची संकल्पना विकसित करतात. तर नीतीमध्ये महात्मा फुले म्हणजे त्यांची जी काही गुलामगिरी असेल किंवा त्यांचा जो सत्संग आहे किंवा त्यांचे जे पहिलं जे नाटक आहे त्याच्यामध्ये महात्मा फुले ब्राह्मणाची कसब असेल तर त्याच्यात ते आर्य धर्माची म्हणजे आर्य भारतात आले आणि नंतर ते शोषक बनले वगैरे. तर मला स्वतःला असं वाटतं की महात्मा फुलेची ही जी काही इतिहास विश्लेषणाची पद्धत जी आहे ही इतिहास विश्लेषणाची पद्धत ही ऐतिहासिक असण्यापेक्षा ती महात्मा फुले शेतकऱ्याच्या आसूडमध्ये उत्पादक आणि अनुत्पादक, शोषक आणि शोषित अशी जी बायनरी करतात त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे महात्मा फुले हे आर्य बाहेरून आले आणि इथल्या सगळ्या कृषक म्हणजे अब्राह्मणी लोकांचं भौतिकदृष्ट्या शोषण केलं आणि भौतिक शोषण करण्यासाठी त्यांनी प्रस्थापित ज्ञान विकसित केलं ज्याला ते ब्राह्मणी ज्ञान म्हणतात. त्याच्यामुळे महात्मा फुले ज्ञानाची संकल्पना हे आर्य धर्माचं ज्ञान न मानणारे याच्याशी विकसित म्हणजे मोरॅलिटी जी आहे म्हणजे ज्ञानाची संकल्पना हे महात्मा फुले त्यावेळेसचे जे काही म्हणजे आजही जे काही ग्रंथ आहेत आणि महात्मा फुले म्हणजे त्यांच्या याच्यात रामायण महाभारत व तत्सम हे जे काही
ग्रंथ आहेत, तर त्या ग्रंथाचं विश्लेषण करतात आणि ते विश्लेषण करत असताना ते नीतीचं स्वरूप विकसित करताना दिसतात. तर मला स्वतःला असं वाटतं की ही जी काही महात्मा फुलेची पद्धती आहे किंवा महात्मा फुलेचा जो सत्याचा आग्रह जो आहे, तो सत्याचा आग्रह आणि त्याची जी वैचारिक पाळंमुळं जी आहेत ती आपण समजून जर घेतली तर महात्मा फुलेच्या एकूण लिखाणाचं जे सूत्र आहे ते म्हणतात की मानवाच्या सुखासाठी, म्हणजे शेतकऱ्याचा असून हे एकंदरीत मानवाच्या सुखासाठी लिहिलेलं आहे. तर त्यांच्या नीतीचा, त्यांच्या तर्काचा, निर्मिकांचा, त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सत्यधर्म या सगळ्या ग्रंथामधून महात्मा फुले ज्या धर्मकल्पनेची कल्पना विकसित करतात, धर्माची जी निर्मिकाशी संबंधित आहे, ती नीती तर्क आणि सुख याच्याशी संबंधित आहे. नीती तर्क सुख ह्या ज्या काही कल्पना आहेत ह्या स्त्री शूद्र अतिशूद्र या समूहाला भौतिक शोषणापासून वाचवणाऱ्या आहेत आणि स्त्री शूद्र अतिशूद्र यांचं भौतिक शोषण ज्या व्यवस्थेनं केलं त्याला ती पारंपरिक ज्ञान व्यवस्था म्हणतात आणि त्याला ती नाकारतात. त्याच्यामुळे एकूण फुल्यांच्या लिखाणामध्ये त्यांचं जे तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान हे पारंपरिक ज्ञान व्यवस्था नाकारणारं तत्वज्ञान आहे. आणि ते नाकारत असताना महात्मा फुले शाळा सुरू करतात, महात्मा फुले अस्पृश्यांसाठी विहीर सुरू करतात. म्हणजे त्यांची हे जे काही कृतिशील कार्यक्रम जो आहे किंवा हंटर कमिशनला असणारं पत्र आहे किंवा महात्मा फुलेंच्या लिखाणामध्ये ते कायमस्वरूपी उदारमतवादी ब्रिटिश सरकार असं म्हणतात. ते हंटर कमिशनला अपील करतात, पत्र लिहितात, ते कलेक्टरला अपील करतात आणि कलेक्टरला पत्र लिहितात. किंवा ते त्यांच्या शाळेसाठी जे देणगी मिळायची आहे तर ती तात्कालीन परांजपे आणि इतर सगळ्या मंडळीकडनं, म्हणजे उदारमतवादी उच्च जातीय मंडळीकडनं त्यांना मदत मिळते, पण त्याचबरोबर त्यावेळेसच्या सरकाराकडनं ती मदत अपेक्षित करतात. म्हणजे एकूण फुल्यांच्या लिखाणाचं सूत्र आणि त्यांच्या चिंतनाचं जर केंद्र पाहिलं तर मला स्वतःला असं वाटतं की महात्मा फुलेनं त्यावेळेसचं जे सायन्सेसचा इन्फ्लुएन्स असणारा जो काळ होता त्या काळामध्ये ही सगळी फुल्यांची ट्रेनिंग झालेली आहे. फुले ज्या वैचारिक पार्श्वभूमीवरती लिहितात तर त्या वैचारिक पार्श्वभूमीवरती म्हणजे त्यावेळेस 1850 नंतर विज्ञानवादी असणे याला तशी गुड सेन्सच्या अर्थाने सामाजिक मान्यता होती. पाश्चिमात्य विचाराशी जोडून घेणारी जी सगळी माणसं होती त्याला उच्च जातीयांमध्ये मोठी मान्यता होती किंवा त्याला एक लेजिटिमेसी निर्माण झाली होती, कारण ती जी कॉलोनियल पॉवर जी आहे याच्याशी संबंधित होती. तर महात्मा फुले या सगळ्या वातावरणात लिहित आहेत किंवा महात्मा फुलेंचं जे लिखाण आहे ते लिखाण या सगळ्या वातावरणातून पुढे विकसित येताना दिसते. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की महात्मा फुलेंच्या लिखाणामध्ये ह्या 2-3 गोष्टी माझ्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत की महात्मा फुले ज्यावेळेस सत्याचा आग्रह धरतात त्यावेळेस ते नीती आणि तर्काचा आग्रह पुढे आणतात. महात्मा फुले नीती आणि तर्काचा आग्रह ज्यावेळेस पुढे आणतात त्यावेळेस ती निर्मिकाची संकल्पना पुढे आणतात आणि निर्मिकाची संकल्पना पुढे आणत असताना ते पारंपरिक सांस्कृतिक ज्ञान सत्तेचं केंद्रस्थान नाकारून किंवा त्याचं विश्लेषण करून ते आधुनिक विचार पद्धतीला विकसित करतात, जी आधुनिक विचार पद्धती स्त्री पुरुष भेद मानणार नाही किंवा एकूण पारंपरिक व्यवस्थेने जे काही सांस्कृतिक शोषण केलेलं आहे त्या सांस्कृतिक शोषणाला नाकारणारा असतील. एकूण महात्मा फुले जसं गरीब कोळी कुणब्याबद्दल लिहितात तसं ते त्यावेळेसच्या राजघराण्याबद्दलही लिहितात आणि त्यांचं जे काही शिक्षणाच्या अभावामुळे जे आधुनिक असण्याची मर्यादा जी आहे ती महात्मा फुले विकसित अधोरेखित करतात. त्याच्यामुळे महात्मा फुलेच्या एकूण विचारामध्ये आधुनिकतेचा आग्रह आहे आणि आधुनिकतेचा आग्रह हा तात्कालीन विज्ञानवादामधून आणि तात्कालीन बुद्धप्रमाण्यवादी संस्कारांमधून विकसित झालेला आहे असं मला स्वतःला असं वाटतं. त्याच्यामुळे मी सुरुवातीला जे म्हणालो की महात्मा फुले हे गुड सेन्स लिहित होते, त्यावेळेस तो कॉमन सेन्स नव्हता, पण आता 100-200 वर्षापूर्वी महात्मा फुले जे लिहितात ते कॉमन सेन्स आहे. स्त्री पुरुष एक असली पाहिजे हा कॉमन सेन्स आहे किंवा जातीय कलंकित भाव
हा हा आता नाकारला पाहिजे, हा कॉमन सेन्स आहे. म्हणजे महात्मा फुले जे लिहित होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्याबद्दल नंतर खरं स्वतंत्र बोललं पाहिजे, पण महात्मा फुलेंचा आणि बाबासाहेबांचा जो गुड सेन्स होता तो आता कॉमन सेन्स बनलेला आहे. पण हा कॉमन सेन्स जो आहे, हा कॉमन सेन्स आणि अजूनही पारंपरिक सत्ता केंद्र जी आहेत संस्कृतीचे, याची आता ही जी काही टसल आहे किंवा याचं जे काही आता डायलेक्ट सुरू आहे, डायलेक्ट नाही म्हणता येणार, पण याचा जो कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, हा या कॉन्फ्लिक्टचा आपण सर्वांना विचार करण्याची गरज आहे. माझं सविस्तर आपण बोलणं ऐकलं त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद सगळ्यांचे.